नमस्कार, माझ्यासोबत जायंट किलर आमदार अतुल भोसले आहेत. सर, लोकमतमध्ये स्वागत आहे तुमचं. पहिल्यांदा आमदार म्हणून विधान भवनात आलात, आज शपथविधी झालाय, काय वाटतंय? कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला आणि मला आज इथं विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना, स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेबांना मानणारा हा संपूर्ण परिसर आहे आणि त्यामुळे त्यांच्या विचाराला अनुसरून त्यांनी जी संस्कृती मतदारसंघाला घालून दिली आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न असणार आहे. मला जे भरभरून प्रेम जनतेने दिले त्या प्रेमाला, त्या भरोशाला, विश्वासाला तडा न जाऊ देता काम करण्याची माझी मानसिकता आहे. मला एक जायंट किलर आमदार म्हणून पाहिलं जातंय. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्र्यांचा तुम्ही पराभव केला, काय गणित होतं मतदारसंघात, कसं घडलंय? खरं तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मतदारसंघांनी दोनदा विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि 10 वर्ष संधी देऊन देखील मतदारसंघाचे प्रश्न मार्गी न लावता आल्यामुळे विशेषतः तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणावर निराशा त्यांच्या या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाल्यामुळं खूप मोठा उठाव मतदारसंघामध्ये तरुणांनी आणि माता भगिनींनी मिळून केला. परिसरामधल्या ज्येष्ठांनी साथ दिली, आशीर्वाद दिला. सगळ्या घटकांच्या आशीर्वादामुळे मला आज काम करण्याची संधी मिळाली. अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव या निवडणुकीत झाला, त्यामुळे EVMवर संशय व्यक्त केला जातोय. काँग्रेस, महाविकास आघाडी आंदोलन उभं करते. काय वाटतं EVM विषयी जो काही आता भूमिका घेतली विरोधकांनी त्याविषयी? 2014 साली पृथ्वीराज चव्हाण निवडून आले त्यावेळेला देखील EVMवरच मतदान झालं होतं. 2019ला पृथ्वीराज चव्हाण साहेब निवडून आले तेव्हा पण EVMच मतदानासाठी वापरण्यात आलं होतं आणि दोनदा निवडून आलं त्यावेळेला EVM बरं होतं आणि आज तिसऱ्यांदा तुम्हाला निवडून येता आलं नाही त्यामुळे तुम्ही आता म्हणता की EVM बरोबर नाही. खरं तर पृथ्वीराज चव्हाण साहेब स्वतः इंजिनियर आहेत. त्यांनी असे स्टेटमेंट करत असताना विचारपूर्वक स्टेटमेंट केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. काय वाटतं, साताऱ्यात अभूतपूर्व यश मिळालंय महायुतीला, अनपेक्षित यश होतं, काय कारण आहे यामागची की साताऱ्यात इतकं मोठ्या प्रमाणावर यश मिळत आहे? खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे यश अपेक्षित होतं. आदरणीय देवेंद्रदादा, आदरणीय एकनाथराव शिंदे, आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं. माझ्या मतदारसंघात विशेष लक्ष आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठेवलं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं हे सगळं यश आम्हाला संपादन करता आलं. खूप धन्यवाद. आपल्यासोबत कराडचे आमदार अतुल भोसले होते आणि त्यांनी कुठेतरी पृथ्वीराज चव्हाण यांनी 10 वर्षात काय केलं याविषयी आपलं मत मांडलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय जाधवसह अश्विन महाजन, लोकमत, मुंबई.